जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खानसने गावातील ललिता पाटील या आपल्या कुटुंबासोबत क्रुझर गाडीमधून देवदर्शनाला निघाल्या होत्या. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी आदी महत्त्वपूर्ण देवस्थानांना भेटी देऊन दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी त्या आपल्या वाहनातून आपल्या नात्या गोत्यातील बाई माणसांसोबत परतीच्या मार्गाला लागल्या होत्या. घरी परतताना मालेगाव झोडगे मार्गे हे सर्वजण धुळेकडे वाटचाल करत असताना त्यांचे वाहन धुळे शहरानजीकच्या लळींच्या किल्ल्याजवळील लळंग घाटातून निघाले असताना एक साधू महाराज त्यांच्या वाहनाला भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या आडवा आला. साधूने मार्ग अडवताच वाहनचालक भगवान पाटील यांनी आपली गाडी रस्त्यातच थांबवली. आपल्या मार्गात साधूबाबा आल्याचे पाहताच देवदेव करत घराकडे परतणाऱ्या ललिता पाटील आणि गाडीतील भाविकांना जणू परमेश्वराचे साधू महात्म्याच्या माध्यमातून दर्शन झाल्याचा आनंद झाला. उत्सुकतेपोटी ललिता पाटील यांनी गाडीतूनच साधू महाराजांना "काय आज्ञा आहे महाराज?" अशी आत्मीयतेने विचारणा केली असता साधू महाराज बोलले, "मुझे पाणी चाहिए." साधू महाराजांनी पाणी पाहिजे म्हणताच ललिता पाटील त्यांच्या आई सुनंदाबाई आणि चुलट सासू सरलाबाई या सर्वजणी भावूक झाल्या. आपल्या हातून साधू महाराजांना पाणी दिल्यास आपल्या पदरात पुण्य पडेल म्हणून तिघीजण पाणी देण्या आतुर झाल्या. ते पाहून साधू महाराजांनी गाडीखाली उतरून पाणी देण्याची आज्ञा केली. साधू महाराजांची आज्ञा होताच तीनही महिला गाडीतून उतरल्या. त्या पाठोपाठ देवभोळे पुरुषही गाडीतून खाली उतरले. ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांनी साधू महाराजांना पाणी देताच साधू महाराजांनी हास्यवदनाने त्या तिघींना आशीर्वाद देत, "मी तुमची परीक्षा घेत होतो," असे सांगितले. आपण साधू महाराजांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिघींना झाला होता. त्या साधू महाराजांपुढे नतमस्तक झाल्या तशी त्यांच्या बरोबरची पुरुष मंडळी देखील ललिता पाटील, सुनंदाबाई, सरलाबाई आणि इतरांनी साधू महाराजांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला. पण साधू महाराजांनी दक्षिणा घेण्यास नकार दिल्यामुळे सर्वजण अधिक प्रभावित झाले. ते सर्वजण साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडी बसू लागले तेव्हा पुरुष मंडळी "आधी गाडीत बसा" असा सल्ला साधू महाराजांनी दिला. त्यानुसार पुरुष मंडळी गाडीत बसली. गाडीचा दरवाजा लावला गेला तेव्हा साधू महाराजांचे असली रूप ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांना दिसून आले. सोबतची पुरुष मंडळी गाडीत बसताच साधू महाराजांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो त्या तिघींना करड्या भाषेत धमकाव पाहू लागला. "अंगावरील सर्व दागिने ताबडतोब काढा आणि माझ्या झोळीत टाका, नाहीतर हा सुरा तुमच्या पोटात खुपसला जाईल." असे म्हणताच त्या तिघीजण घाबरल्या तसे गाडीत बसलेली पुरुष मंडळी ती देखील गरबगरीत झाली. वाहनचालक भगवान पाटील हे गाडीतून उतरून नकली साधू महाराजाला प्रतिबंध करू लागताच लळिंग घाटातील त्याच रस्त्याच्या कडेला काही अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती. त्या गाडीमधून 5 दांडगे पुरुष बाहेर पडले आणि साधू महाराजाच्या मदतीला येऊन उभे राहिले. आता मात्र साधू महाराजाच्या आज्ञेनुसार दागिने झोळीत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हती. सुनंदाबाईने गळ्यातील सोन्याची चैन मणिमाळ, कानातील दागिने सरलाबाई आणि ललिताबाई यांनी अंगावरील सोन्याचे दागिने साधू महाराजांच्या झोळीत टाकले. दागिने झोळीत पडताच साधू महाराज आणि त्यांचे सोबती तात्काळ त्यांच्या एसएफए गाडीमधून पसार झाले. पंढरपूर, गांगापूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थस्थळावरील देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या आणि 2 तासावर आपले घर असणाऱ्या देवभोळ्या महिला पुरुषांना या घटनेचा जबरदस्त धक्का बसला. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा सल्ला वाहन चालक भगवान पाटील यांनी दिला. रस्त्यात लुबाडलेले गेलेले हे देवभोळे भाविक जवळच्या रस्त्यावरील मोवाडी पोलीस स्टेशनला गेले. तेथे ललिता पाटील यांनी ठाणे अंमलदारांना घडलेली सर्व हकीकत सांगितली व रस्ता लुटीसंबंधीची फिर्याद दाखल केली. आपल्या कार्यक्षेत्रात मुंबई-आग्रा राष्ट्रीय राजमार्गावरील धुळे शहरानजीकच्या लळंग किल्ला परिसरातील घाटात रस्ता लुटीचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनला दाखल होताच पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी धुळे शहरातून जाणारे चारही दिशातील सर्व लहान मोठे मार्ग सील केले आणि मोवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मार्गदर्शन करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. अप्पर पोलीस अधिकारी अजय दिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांचे पथक शोध कामाला लागले. संबंधित मार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांची पडताळणी करत, परिसरातील नागरिकांकडे विचारपूस करत रस्ता लूट करणाऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. लरंगपासून धुळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील ग्रामस्थांनी शोध पथकाला केलेली मदत आणि लुबाडणूक करणाऱ्या बदमाशांच्या जिभेला लागलेली चटक लक्षात घेता शोध पथकाच्या प्रयत्नाला यश आले. घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आतच काही साधू रस्त्यावर थांबून पाठचरांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती मोहाडी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला मिळाली. त्यानुसार शोध पथकातील कर्मचारी साध्या वेशात घटनास्थळी पोहोचले. साधू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी साध्या वेशतील मोहाडी पोलिसांनी लोटांगण साधून पुढे घातले. साधू त्यांच्या या विनयशीलतेने प्रभावित झाले. त्यांनी साध्या वेशतील पोलीस कर्मचाऱ्यांची काही संभाषण केले. त्यावरून लळंग घाटातील रस्ता लूट प्रकरणातील लुटारू हे साधूच असल्याची खात्री मोहाडी पोलीस स्टेशनच्या शोधपथकाला झाली. त्यांनी लगेच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लुबाडलेले गेलेल्या महिलांची रस्ता लूट करून पळून जाणाऱ्या साधू वेशतील ठगांच्या गाडींचा क्रमांक पोलिसांना दिला होता. त्या क्रमांकाची गाडी परिसरात उभी असलेली पोलीस पथकाला दिसून आली. घटनास्थळी मिळून आलेले 4 आणि गाडीत बसलेले 2 अशांना त्यांच्या गाडीसह मोवाडी पोलिसांनी स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान आपण त्या गावचे नाहीच असा पवित्रा त्या बनावट साधूंच्या टोळीने घेतला. पण प्रश्नांचा बडीमार होताच आपणच रस्ता लुटीतील गुन्हेगार असल्याची कबुली 6ही लोकांनी दिली. लळंग घाटातील रस्त्यावर आपणच रस्ता लूट केल्याची कबुली जबाब पोलिसांनी कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध केल्यानंतर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या टोळीतील सोमनाथ नाथसपेरे, गोविंदनाथ नाथसपेरे, सौदागर नाथसपेरे, जागीरनाथ नाथसपेरे, क्रांता नाथसपेरे, विक्री नाथसपेरे यांना अटक करून त्यांच्यावर रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला. हे सर्व लुटारू देवभूमीतील म्हणजे उत्तर उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील वसेपूर गावातील असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले. हे सर्व लुटारू एकाच कुटुंबातील असल्याचे निदर्शनास आले होते. घटना घडल्यापासून 24 तासातच घटनेवर प्रकाश टाकला. घटनेतील आरोपींना शोधून त्यांना गजाड केले. घटनेत वापरलेले वाहन जप्त केले आणि ललिरिंग घाटात ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांच्याकडून धाकडपणा दाखवत लुटलेले दागिने त्यांच्याकडून हस्तगत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी क्राईम रहस्य या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.